मातोश्री गुंजाई म्हणजे माझ्या आईच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी आपण खेड्यापाड्यामध्ये महिलांना, गरजू महिलांना, आदिवासी महिलांना आम्ही साडे वाटप, धान्याचं किट वाटप, त्याचप्रमाणे लहान मुलांना खाऊ वाटप हे आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा करतोय। अनेक वर्षापासून आपण हे कार्य करतोय, जेणेकरून ज्या आईने आपल्याला जन्म दिला त्याची परतफेड आपण कधी करू शकत नाही, पण त्या ईश्वराकडे प्रार्थना आहे की जिथे कुठे असेल तिथे तिला सुखी समाधानी ठेव। त्या निमित्तानेच आपण अशा प्रकारचे उपक्रम करतोय की प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये जर कोणाचा आधार असेल, जर अडचणीत असेल, त्याला जर कोण सगळ्यात पहिला महत्त्व जीवनामध्ये देत असलं ती आई देते। त्यामुळेच त्याची जाण ठेवून आपण हे उपक्रम राबवतोय। मी आज 26वी आईची पुण्यतिथी आहे, म्हणजे जवळजवळ आम्ही जेव्हा लहान असताना आई आमच्यामधून निघून गेली, 26व्या पुण्यतिथी निमित्त मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो। आज खऱ्या अर्थाने संत वचनाप्रमाणे शुद्ध बीजापोटी पले रसाला गोमटी, खरंच आज ह्या मातीच्या उदरी म्हणजे दादासारख्या पुत्राचा जन्म झाला आणि आज ते खऱ्या अर्थाने आपल्या आईचे जे कर्तव्य आहे ते पार करत आहेत। गेल्या अनेक वर्षापासून आपल्या आईच्या पुण्यतिथी निमित्ताने ते अनेक गरीब कुटुंबामध्ये जाऊन या गरीब कुटुंबांना अन्नधान्य असेल, त्यांना साडेवाटप असेल, अशा अनेक प्रकारचे ते मदत करत असतात, जेणेकरून आपल्या आईची आठवण अविरतपणे तेवत राहिली पाहिजे, त्यांची आठवण सतत आपल्या समाजामध्ये राहिली पाहिजे या हेतूने ते नेहमीच अशा प्रकारचे कार्य ते करत असतात। या खरड गावातील या आदिवासी वाडीमध्ये तर त्यांचं विशेष प्रेम आहे। आपल्या आयुष्यातील प्रत्येक सुखदुःख ते इथे करत असतात। खऱ्या अर्थाने आज त्यांच्या गावामध्ये खूप मोठी यात्रा आहे, परंतु ते आज या वाडीमध्ये येऊन आपल्या आईच्या स्मरणार्थ येथील गरीब कुटुंबांना अन्नधान्य असेल किंवा कपडे वस्त्र असतील किंवा साड्या असतील अशा प्रकारच्या उपयुक्त वस्तू आज ते देऊन आपल्या आईची पुण्यस्मरण ते साजरा करत आहेत।